सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की तुमची ऑफिशियल एमएसटी सीईटीची एक्झाम कॉम्प्युटरवर कशी होते. कारण की भरपूर मुलं अशी आहेत जी पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट देणार आहेत, म्हणजे पहिल्यांदा सीईटीची एक्झाम ही कॉम्प्युटरवर देणार आहेत. आणि त्यामध्ये पण काही मुलं अशी आहेत ज्यांना कॉम्प्युटर अजिबात यूज नाही करतायत. बट टेन्शन घेऊ नका, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल दाखवणार आहे, ते पण प्रॅक्टिकली, की तुमची सीईटीची एक्झाम तुम्हाला कॉम्प्युटरवर कशी द्यायची आहे. तुम्हाला कॉम्प्युटरवर बसल्यानंतर तुम्हाला काय काय डिटेल्स एंटर करायचे आहेत, तुम्हाला कॉम्प्युटरवर आन्सर कसे सिलेक्ट करायचे आहेत, आन्सर कसे सेव्ह करायचे आहेत, अँड तुम्हाला एक्झाम सबमिट कशी करायची. अँड मेन म्हणजे तुमचे कलर कोड्स. तुमच्या सीईटीची एक्झाममध्ये प्रत्येक क्वेश्चनसाठी कलर कोड्स असतात. तर ते नक्की कलर कोड काय असतात, तर ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकर लाईक करून घ्या. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे, पूर्ण सपोर्ट करणार आहे. सो त्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. आता सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही सीईटीची एक्झामसाठी एक्झाम सेंटरवरती जाल तर त्या तिकडे तुमचं सगळं व्हेरिफिकेशन केलं जातं. म्हणजे तुमचा ID प्रूफ आणि तुमचं हॉल तिकीट हे सगळं तुमचं व्हेरीफाय केलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला काय एक्झाम हॉल अलॉट केला जातो. म्हणजे तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला कुठल्या एक्झाम हॉलमध्ये जायचं आहे. आता एकदा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेलात तर त्या तिकडे परत तुमचं व्हेरिफिकेशन होतं. म्हणजे तुमचं ID कार्ड आणि तुमचं हॉल तिकीट हे परत तुमचं व्हेरीफाय केलं जातं. एकदा सगळं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं त्याच्यानंतर तुम्हाला एक कॉम्प्युटर अलॉट केला जातो. म्हणजेच काय की तुम्हाला कॉम्प्युटर समोर बसवलं जातं आणि एक्झामला सुरू व्हायच्या अर्धा तास आधीच तुम्हाला कॉम्प्युटर समोर बसवलं जातं. आता एकदा तुम्ही कॉम्प्युटरवर बसलात तर तुम्हाला त्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक असा काही इंटरफेस तुम्हाला बघायला मिळेल. आता ह्यात तुम्हाला काय काय दिलेलं असेल तर ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले वरती तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला सिस्टीम नेम दिलाय. म्हणजे तुम्हाला एक कॉम्प्युटर जो अलॉट केलाय तर त्या कॉम्प्युटरचा काय नंबर आहे तर तो नंबर तुम्हाला ह्यात दिलेला असेल. तुमच्या एक्झाम हॉलमध्ये जेवढे पण कॉम्प्युटर्स असतील तर त्या प्रत्येक कॉम्प्युटरचा एक युनिक नंबर असतो. तर तुमचा कॉम्प्युटरचा नंबर ह्या इथे दिलेला असेल. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या साईडला तुमचे सगळे डिटेल्स दिलेले असतील. सगळ्यात पहिले कॅन्डिडेट नेम, तुमचा कॅन्डिडेट नेम काय आहे. जसं नेम तुमच्या ॲडमिट कार्डवरती दिलेला असेल त्याच प्रकारे तुमचा कॅन्डिडेट नेम तुम्हाला ह्या इथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुमचा फोटोग्राफ वगैरे असेल. खाली तुम्हाला सब्जेक्ट दिलेला असेल, नक्की तुम्ही कुठल्या सब्जेक्टची एक्झाम देताय. आता जर तुम्ही PCM ग्रुपची एक्झाम देत असाल तर ह्या इथे तुम्हाला PCM ग्रुप लिहून येईल. जर तुम्ही PCB ग्रुपची एक्झाम देत असाल तर तुम्हाला ह्या इथे PCB ग्रुप लिहून येईल. आता त्याच्या खाली तुम्हाला एक लॉग इन पेज दिलं आहे. बट ह्या लॉग इन पेजवर लगेच तुम्हाला डिटेल्स एंटर नाही करायचे आहेत. सगळ्यात पहिले तुमच्या एक्झाम हॉलमध्ये ना एक इन्व्हिजिलेटर असतो, म्हणजेच काय एक सुपरवायझर असतो. तर तो तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला कधी काय एंटर करायचं आहे. सो तुम्हाला जेव्हा तो सुपरवायझर म्हणजे तुमच्या एक्झाम हॉलमधला इन्व्हिजिलेटर सांगेल की आता तुम्ही साइन इन करून घ्या, आता तुम्ही लॉग इन करा, तुमचा युजर नेम आणि पासवर्ड एंटर करा, तर तेव्हाच तुम्हाला ह्या इथे हे डिटेल्स एंटर करायचे. सगळ्यात वरती तुम्हाला युजर नेम एंटर करायचं आहे. आता युजर नेम कुठे असेल तर बघा, तुम्हाला जे हॉल तिकीट मिळाले तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुमचं युजर नेम मेन्शन केलेलं आहे. तर ते युजर नेम तुम्हाला ह्या इथे फिलअप करावं लागेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड एंटर करावं लागेल. आता पासवर्ड नक्की काय असेल तर बघा, पासवर्ड सुद्धा तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डवरती दिलेला आहे. मोस्टली तुमचा पासवर्ड ही तुमची डेट ऑफ बर्थच आहे. तर तुमचे युजर नेम आणि पासवर्ड हे दोन्ही तुम्हाला ह्या इथे एंटर करायचं आहे, जसं तुमच्या ॲडमिट कार्डवरती दिलेलं असेल तसं. आणि एकदा तुम्ही एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या इथे साइन इनचं ऑप्शन दिलेलं असेल तर त्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता एकदा तुम्ही साइन इन केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला एक असा काही इंटरफेस बघायला मिळेल. ह्या इथे सगळे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले असतील. सगळ्यात वरती तुम्हाला सगळे बेसिक इन्स्ट्रक्शन दिलेले असतील. म्हणजे तुमचे फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये किंवा जर तुमचा बायोलॉजी असेल तर बायोलॉजीमध्ये टोटल किती क्वेश्चन असणार आहेत, प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असणार आहेत, टोटल एक्झामचा टाइम किती असेल. आता आपल्याला माहिती आहे आपली एक्झामचा टोटल टाइम काय आहे, टोटल 180 मिनिट्स. म्हणजे आपली सीईटीची एक्झाम टोटल 3 तासाची आहे. तर हे आपल्याला दिलेलं असेल. ह्याच्यामध्ये कुठलेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर ते पण तुम्हाला ह्यात दिलेलं असेल. सो वरती सगळे बेसिक इन्स्ट्रक्शन असतील. खाली तुम्हाला क्वेश्चनला आन्सर कसं करायचं आहे तर त्याचं इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेलं असेल. प्लस खाली तुम्हाला कलर कोडचं एक टेबल तुम्हाला ह्यात दिलेलं असेल. आता हा कलर कोडचा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे आणि कलर कोड नक्की काय आहे हे पण मी तुम्हाला पुढे जाऊन एक्सप्लेन करेन. मला माहिती आहे तुम्हाला कलर कोडबद्दल भरपूर सारं कन्फ्युजन आहे, बट सगळं कन्फ्युजन मी क्लिअर करेन, ट्रस्ट मी. आता त्याच्यानंतर ना खाली आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट दिलेत. आता ह्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे, प्लीज नोट दॅट यू विल बी नॉट बी परमिटेड टू सबमिट युअर टेस्ट बिफोर द स्टिप्युलेटेड टाईम. म्हणजे तुम्ही 180 मिनिट्स कंप्लीट व्हायच्या आधीच तुम्ही टेस्ट सबमिट नाही करू शकत. म्हणजे लक्षात घ्या, भरपूर मुलांचे काय क्वेश्चन्स असतात की दादा आपली सीईटीची एक्झाम 3 तासाची आहे ना, जर माझा पेपर 2 तासामध्येच कंप्लीट झाला
तर मी एक्झाम सबमिट करून मी घरी जाऊ शकतो का? नाही, तसं तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला टोटल 180 मिनिट्स एक्झाम द्यायची आहे. 180 मिनिट्स तुम्हाला कॉम्प्युटरसमोर बसायचं आहे. एकदा तुमचे 180 मिनिट्स कंप्लीट झाले त्याच्यानंतर तुमची एक्झाम ही ऑटोमॅटिकली सबमिट होणार आहे. आता त्याच्यानंतर ना खाली तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे की आय हॅव रीड अँड ॲक्सेप्ट दी डिस्क्लेमर टर्म्स अँड कंडिशन अँड अंडरस्टूड दी इन्स्ट्रक्शन गिवन अबव. आता हे सगळे इन्स्ट्रक्शन रीड करण्यासाठी तुम्हाला टोटल 10 मिनिटं दिली जातात. या 10 मिनिटांमध्ये तुम्ही हे सगळे इन्स्ट्रक्शन रीड करून घ्यायचे. आणि लक्षात घ्या, ह्या इथे ना एक तुम्हाला चेकबॉक्स दिला आहे. आता ह्या चेकबॉक्सवर क्लिक करायच्या आधीच तुम्ही ज्या पण कॉम्प्युटरवर बसलाय तर तो कॉम्प्युटर बरोबर वर्क करतोय की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं. कारण की बऱ्याच कंडिशनमध्ये काय होतं ना की मुलं ज्या कॉम्प्युटर समोर बसतात तर तो कॉम्प्युटर खराब झालेला असतो. कधी कधी त्या कॉम्प्युटरचा मॉनिटर हा वर्क नाही करत, मध्येच मॉनिटर बंद पडतो किंवा मॉनिटरवर काय लिहिलंय हे आपल्याला दिसत नाही. आता जर तुम्ही ज्या पण मॉनिटर समोर बसलाय, जर त्या मॉनिटरवर जे पण लिहून आलेलं आहे हे जर तुम्हाला दिसतच नसेल तर तुम्ही क्वेश्चनचा आन्सर कसा सिलेक्ट करणार, तुम्ही क्वेश्चन कसा रीड करणार? तर त्यामुळे ज्या पण मॉनिटर समोर तुम्ही बसलात तो मॉनिटर बरोबर वर्क करतोय की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. प्लस तुम्ही ज्या पण कॉम्प्युटरवर बसलात तर त्या कॉम्प्युटरचा जो माऊस आहे तर तो माऊस पण बरोबर वर्क करतोय की नाही हे पण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे या माऊसचा लेफ्ट क्लिक. कारण की जेव्हा पण तुम्ही एक्झामला सुरू कराल तर एक्झामला सुरू केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल, तुम्हाला आन्सर सिलेक्ट करायचं असेल किंवा जर तुम्ही कुठल्याही क्वेश्चनवरून तुम्हाला जम्प करायचं असेल तर तुम्हाला हा लेफ्ट क्लिकच तुम्हाला कामाला येणार आहे. सो हा तुमचा माऊसचा लेफ्ट क्लिक हा तुमचा वर्क करतोय की नाही हा तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे. आणखी बऱ्याच कंडिशनमध्ये लेफ्ट क्लिक वर्क नाही करत. जर तुमच्या हा माऊसचा लेफ्ट क्लिक वर्कच नसेल करत तर तुम्ही एक्झाममध्ये आन्सर सिलेक्ट नाही करू शकत, तुम्ही एक्झाममध्ये कलर कोड सिलेक्ट नाही करू शकत. तर त्यामुळे तुमच्या एक्झाममध्ये तुमच्या कॉम्प्युटरवर जो पण माऊस आहे हा वर्किंग कंडिशनमध्ये आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर काही पण तुम्हाला इश्यू वाटत असेल की नाही माझा मॉनिटर बरोबर वर्क नाही करत आहे, माझा माऊस बरोबर वर्क नाही करत आहे, तर त्या केसमध्ये तुमच्या एक्झाम हॉलचा जो पण इन्व्हिजिलेटर आहे किंवा जो पण सुपरवायझर आहे त्याला तुम्ही इन्फॉर्म करा. ते तो इश्यू फिक्स करतील किंवा तुम्हाला एका दुसऱ्या मॉनिटर अलॉट करतील, म्हणजे दुसऱ्या कॉम्प्युटरसमोर तुम्हाला बसवलं जाईल. सो त्याच्यामुळे एक्झामला सुरू करायच्या आधीच हे सगळे कॉम्पोनंट्स आपल्याला चेक करून घ्यायचे. एकदा सगळं वर्किंग कंडिशनमध्ये असेल त्याच्यानंतर ह्या इकडे चेकबॉक्स दिलेला आहे तर ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अँड त्याच्यानंतर आय एम रेडी टू बिगिन ह्या इथे ऑप्शन दिलेला आहे. बरोबर ह्या साईडला ऑप्शन आहे आय एम रेडी टू बिगिन. तर जेव्हा तुमच्या एक्झाम हॉलचा सुपरवायझर तुम्हाला सांगेल की येस तुम्ही आता एक्झामला सुरू करू शकता तर तेव्हा तुम्हाला आय एम रेडी टू बिगिन ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता एकदा तुम्ही आय एम रेडी टू बिगिनवर क्लिक केलं तर त्याच्यानंतर ॲक्च्युअल तुमची एक्झाम ही सुरू झालेली असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक असा काही इंटरफेस बघायला मिळेल. ह्या इथे तुम्हाला काय काय दिलेलं असेल, सगळ्यात वरती इथे तुम्हाला टायमर दिलेला असेल, तुमचा काउंटडाऊन सुरू झालेला असेल. कारण की लक्षात घ्या सीडच्या एक्झाममध्ये तुमचे वॉचेस तुमचं घड्याळ अलाउड नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही टाईम कुठे बघणार? तर तुम्हाला कॉम्प्युटर स्क्रीनवरच टाईम दिलेला असेल, वरती तुम्हाला रिमेनिंग टाईम दिलेला असेल तर तुम्ही चेक करू शकता की किती टाईम रिमेनिंग आहे. त्याच्याच खाली आपल्याला सेक्शनचं ऑप्शन बघायला मिळेल. त्याच्या पुढे आपल्याला काय लिहून दिलं आहे फिजिक्स, म्हणजे आता आपला फिजिक्सचं सेक्शन ओपन आहे. म्हणजे आता आपल्यासमोर जेवढे पण क्वेश्चन्स येतील हे सगळे फिजिक्सचे क्वेश्चन्स असणार आहेत. आता जर कोणाला असं पाहिजे असेल की एक्झामला सुरू झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले केमिस्ट्री सॉल्व्ह करायला घ्यायचं आहे तर ह्या ते सेक्शनचे इथे फिजिक्सचे लिहून दिले त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला केमिस्ट्रीचं ऑप्शन बघायला मिळेल तर केमिस्ट्रीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. केमिस्ट्रीवर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुमच्यासमोर जेवढे पण क्वेश्चन्स येतील हे सगळे केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स असणार आहेत. जर तुम्हाला फिजिक्स पहिले सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही फिजिक्स सॉल्व्ह करायला घेऊ शकता. आता भरपूर मुलांना हे ते प्रश्न पडला असेल, दादा आम्ही तर 3 सब्जेक्टची एक्झाम देतोय, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, हे 3 सब्जेक्टची आम्ही एक्झाम देतोय. पण ह्या इथे सेक्शनवर क्लिक केल्यानंतर आम्हाला 2च का सब्जेक्ट दिसत आहेत, मॅथमॅटिक्स कुठे किंवा बायोलॉजी कुठे, ह्या इथे फिजिक्स आणि केमिस्ट्रीच का देऊन दिल्या? तर लक्षात घ्या की सीडच्या एक्झामचा एक रूल आहे की पहिल्या 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री हेच तुम्हाला सॉल्व्ह करायला देतात. पहिल्या 90 मिनिट्समध्ये बघा टोटल 180 मिनिट्स तुमची एक्झाम आहे, तर ह्या 180 मिनिट्सच्या पहिल्या 90 मिनिट्समध्ये तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2च सब्जेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी हे तुम्ही सॉल्व्ह करायला नाही घेऊ शकत. एकदा तुमचे पहिले 90 मिनिट्स कंप्लीट झाले त्याच्यानंतर तुमचे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे पेपर तुमचे लॉक होतील आणि त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी जर तुमचा बायोलॉजी असेल तर ते पेपर तुमचे अनलॉक होतील. बट ते पुढच्या 90 मिनिट्समध्ये अनलॉक होतील. तर त्यावेळी फक्त तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा तुमच्या बायोलॉजीचा पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यावेळी फिजिक्स आणि केमिस्ट्री हे पेपर तुमचे लॉक्ड असतील. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. सो जर तुम्हाला पहिले फिजिक्स सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही फिजिक्स पहिले सॉल्व्ह करायला घेऊ शकता. जसे की आता आपल्यासमोर क्वेश्चन नंबर 1 डिस्प्ले झालं आहे
ह्या इथे सगळं क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या इथे लेफ्ट साईडला जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या इथे तुम्हाला नंबर्स दिले आहेत. आता हे फक्त नंबर्स नाही आहेत, हे तुमचे क्वेश्चन नंबर्स आहेत. क्वेश्चन नंबर्स म्हणजेच काय, जसं की ह्या इथे क्वेश्चन नंबर 1 ओपन झाला आहे, तर क्वेश्चन नंबर 1 ह्या इथे तुम्हाला लिहून दिलं आहे. बट जर तुम्हाला आता क्वेश्चन नंबर 10 बघत असेल तर इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 10 ह्या इथे लिहून दिलं आहे. क्वेश्चन नंबर 10वर जर तुम्ही क्लिक केलात तर तुमचा क्वेश्चन नंबर 10 ह्या इथे ओपन होईल. जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 30 बघायचा असेल तर तुम्ही क्वेश्चन नंबर 30वर क्लिक केलं तर लगेच तुमचा क्वेश्चन नंबर 30 ह्या इथे ओपन होईल. तर ह्या इथे लेफ्ट साईडला फक्त नंबर्स नसून हे तुमचे क्वेश्चन्स नंबर आहेत. आता ह्या इकडे तुम्ही बघू शकता आपल्यासमोर क्वेश्चन नंबर 1 ओपन झाला आहे. आता जर तुम्हाला ह्याचा आन्सर सिलेक्ट करायचा असेल तर खाली ना क्वेश्चनच्या खालीच तुम्हाला ऑप्शन्स लिहून दिले आहेत. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी, हे तुम्हाला 4 ऑप्शन लिहून दिले आहेत. सो जे पण करेक्ट ऑप्शन आहे हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता नक्की ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं आहे, फॉर एक्झाम्पल जर हा क्वेश्चन आहे आणि ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए आहे तर ह्या इथे तुम्हाला सिलेक्ट करायला ऑप्शन दिलं आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आन्सर हे सिलेक्ट करता. आता जर तुम्हाला ह्या इथे वाटलं की यार ए मी सिलेक्ट केलं आहे बट ह्याचा आन्सर तर बी मला वाटतंय पण मला तर चेंज करायचं आहे, तर मी चेंज करू शकतो का, तर हो तुम्ही चेंज करू शकता. जसं की आता मी ऑप्शन ए सिलेक्ट केलं ना, बट आता मला ऑप्शन बी सिलेक्ट करायचं असेल तर मी इथे बीवर सिलेक्ट करू शकतो. जर मला सी सिलेक्ट करायचं असेल तर मी सी सिलेक्ट करू शकतो. तर येते ऑप्शन तुम्ही चेंज करू शकता, आन्सर तुम्ही मध्ये चेंज करू शकता. आता एकदा तुम्हाला वाटलं की येस आता ह्या क्वेश्चनचं ऑप्शन सी हे करेक्ट आहे आणि मला हे ऑप्शन आता सेव्ह करायचं आहे, तर हे येते तुम्हाला खाली नेक्स्टचं ऑप्शन दिलेलं असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही नेक्स्टवर क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता आपल्यासमोर क्वेश्चन नंबर 2 ओपन झाला. म्हणजेच काय की क्वेश्चन नंबर 1चा आन्सर हे आपण सेव्ह केलेला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊ शकतो. अगेन जे पण ह्या क्वेश्चनचा आन्सर असेल तर त्या आन्सर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं की मी ऑप्शन डी सिलेक्ट केलं, ऑप्शन डी सिलेक्ट केल्यानंतर मला नेक्स्ट करायचं असेल तर मी नेक्स्ट सुद्धा करू शकतो. आता मी क्वेश्चन नंबर 3वर आलो, बट मला ते लक्षात आलं की यार क्वेश्चन नंबर 3वर तर आलो बट आपण जे क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन सिलेक्ट केलं आहे हे चुकीचं सिलेक्ट केलं आहे, ह्याचं ऑप्शन वेगळं आहे. तर त्या केसमध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही ह्या इथे प्रिव्हियसचं ऑप्शन दिले ना, खाली नेक्स्टच्याच बाजूला लेफ्ट साईडला तुम्हाला प्रिव्हियसचं ऑप्शन दिलं आहे, तर त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन नंबर 2वर येऊ शकता. किंवा जर तुम्ही क्वेश्चन नंबर 3वर आलाच असाल आणि जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2वर डायरेक्टली जम्प करायचं आहे तर इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, क्वेश्चन पॅनलमध्येच तुम्हाला नंबर 2 दिलेला आहे ना, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 2 ओपन होईल. ह्या इथे पण जर तुम्हाला आता आन्सर चेंज करायचं असेल तर तुम्ही ते आन्सर चेंज करू शकता. जसं की मी डी सिलेक्ट केलं होतं बट त्याच्यानंतर मी बी सिलेक्ट केलं. जर मला ए करायचं असेल तर ए पण करू शकतो. अगेन जर मला क्वेश्चन नंबर 1चं पण आन्सर चेंज करायचं असेल, ऑप्शन एच मला बरोबर वाटतंय तर मी ऑप्शन ए सुद्धा सिलेक्ट करू शकतो. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही एकदा नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चनचा आन्सर चेंज नाही करू शकत, असं नाही आहे. जरी तुम्ही नेक्स्ट केलं आणि जर तुम्हाला वाटलं की यार आपला मागचा क्वेश्चनचा आन्सर आपला चुकला आहे तर त्या केसमध्ये तुम्ही मागच्या क्वेश्चनवर जाऊन त्याचा आन्सर तुम्ही चेंज करू शकता. चेंज केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट केलं तर त्या क्वेश्चनचा आन्सर तुमचा सिलेक्ट होईल. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल की नक्की तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर कसे सिलेक्ट करायचे आहेत, ऑप्शन कसे तुम्हाला चेंज करायचे आहेत. जर तुम्हाला एका क्वेश्चनपासून दुसऱ्या क्वेश्चनमध्ये शिफ्ट व्हायचं असेल, जर तुम्हाला जम्प करायचं असेल तर ते कसं तुम्हाला करायचं आहे, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आता आपण डिस्कस करूया कलर कोडबद्दल. आता कलर कोड खूप इम्पॉर्टंट आहे तर त्यामुळे हे तुम्ही नीट आहे का. सगळ्यात पहिले इथे तुम्ही बघू शकता इथे आता आपला क्वेश्चन नंबर 3 हा सुरू आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये ह्या ते आपण कुठले आन्सर सिलेक्ट केलेत का, नाही. आता ह्या क्वेश्चनचा आपण कुठलाही आन्सर सिलेक्ट नाही केलाय तर त्यामुळे ह्या इथे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 रेड कलरमध्ये दाखवलं आहे. त्याच प्रकारे क्वेश्चन नंबर 10 तुम्ही ह्या ते बघू शकता. आपण क्वेश्चन नंबर 10 बघितलंय का, तर हो आपण क्वेश्चन नंबर 10 स्टार्टिंगलाच बघितला होता. बट क्वेश्चन नंबर 10चं आपण कुठला आन्सर सिलेक्ट केलाय का, कुठला आपण ऑप्शन सिलेक्ट केलाय का, नाही. आपण क्वेश्चन नंबर 10चं कुठलंही ऑप्शन सिलेक्ट नाही केलंय तर त्यामुळे क्वेश्चन नंबर 10 ह्या इथे आपल्याला रेड कलरमध्ये दिलाय. त्याच प्रकारे क्वेश्चन नंबर 30 पण रेड कलरमध्ये दिलाय. म्हणजे आपल्याला रेड कलर काय इंडिकेट करतो की तुम्ही तो क्वेश्चन नंबर तुम्ही बघितलात बट त्या क्वेश्चनचा तुम्ही कुठलाही आन्सर सिलेक्ट नाही केलात तर ते आपल्याला रेड कलर हा इंडिकेट करतो. सो जिथे पण तुम्हाला रेड कलर दिसेल तर तुम्हाला समजून जायचं आहे की तो क्वेश्चन आपण बघितलाय बट त्याचा आन्सर आपण सिलेक्ट नाही केलाय. त्याच प्रकारे इथे तुम्हाला ग्रीन कलर दिलाय. आता ग्रीन कलर जसे की क्वेश्चन नंबर 1 मध्ये आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये ग्रीन कलर का दिलाय, कारण की आपण त्या क्वेश्चनचा आन्सर सिलेक्ट केलाय. जसे की क्वेश्चन नंबर 2 जो मी आता क्वेश्चन ओपन केलाय तर ह्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण आन्सर सिलेक्ट केलाय तर हो आपण आन्सर ए ऑप्शन ए आपण सिलेक्ट केलाय आणि ऑप्शन ए आपण सिलेक्ट केल्यामुळे आपल्याला क्वेश्चन नंबर 2 ग्रीन कलरमध्ये दाखवलाय. त्याच प्रकारे आपण नेक्स्ट केलं क्वेश्चन नंबर 3 आपला हा ऑलरेडी रेडमध्ये होता.
आता जर आपण क्वेश्चन नंबर 3चा आन्सर सिलेक्ट केलं, जसे की आता फॉर एक्झाम्पल जर क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन सी असेल, जसं मी ऑप्शन सी सिलेक्ट केलं तर त्याच प्रकारे क्वेश्चन नंबर 3 ग्रीनमध्ये झाला. जर मी नेक्स्ट केलं तर बघा क्वेश्चन नंबर 4 रेडमध्ये झालेला आहे. आता जर मी क्वेश्चन नंबर 4चा आन्सर सिलेक्ट केलं, फॉर एक्झाम्पल ऑप्शन बी हा सिलेक्ट केला, त्या क्षणी ह्या ते क्वेश्चन नंबर 4 ग्रीन कलरमध्ये झालेला असेल. तर लक्षात घ्या, रेड कलर इंडिकेट करतो की तो क्वेश्चन तुम्ही बघितला आहेत, बट त्याचे तुम्ही आन्सर सिलेक्ट नाही केलात, त्याचे तुम्ही आन्सर सेव्ह नाही केलात. बट ग्रीन कलर काय इंडिकेट करतो की तो क्वेश्चन नंबर तुम्ही बघितलात आणि त्याचा आन्सर सुद्धा तुम्ही सेव्ह केलेला आहे. तर हे तुम्हाला ग्रीन कलर इंडिकेट करतो. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल की रेड कलर म्हणजे काय आणि ग्रीन कलर म्हणजे काय. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. हे झाले आपले 2 कलर कोड. आता आपण बघूया तिसरा कलर कोड. थर्ड कलर कोड आहे आपला पर्पल. आता पर्पल कलर म्हणजेच काय लक्षात घ्या. आता आपण क्वेश्चन नंबर 4चा आन्सर सिलेक्ट केला, आपण नेक्स्ट सिलेक्ट केला, आपल्यासमोर क्वेश्चन नंबर 5 हा ओपन झाला. आता क्वेश्चन नंबर 5 ना मला थोडं कन्फ्युजिंग वाटतोय. मला समजत नाही की यार क्वेश्चन नंबर 5चा आन्सर काय आहे. माझा तेवढा म्हणजे मला स्ट्राईक नव्हता की यार तो ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आहे, ऑप्शन सी आहे की ऑप्शन डी आहे, हे मला समजत नाहीये. तर मला काय पाहिजे ना की मला क्वेश्चन नंबर 5 शेवटला सॉल्व्ह करायचा आहे. मला सध्या तरी क्वेश्चन नंबर 5 स्किप करायचा आहे, मला त्या क्वेश्चन नंबर 6 वर जायचं आहे. बट मला क्वेश्चन नंबर 5 ॲट दी एंड मला सॉल्व्ह करायचा आहे. तर त्यासाठी ना तुम्ही हा क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू करू शकता. म्हणजेच काय की तुम्ही बघू शकता आपला क्वेश्चन नंबर 5 ओपन आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला मार्क फॉर रिव्ह्यूचं हे ते ऑप्शन दिले. मार्क फॉर रिव्ह्यूच्या ऑप्शनवर जसं आपण क्लिक करू त्याच वेळी तुम्ही ते बघू शकता क्वेश्चन नंबर 5 हा आपला पर्पल कलरमध्ये झालेला आहे. एकदा तुम्ही क्वेश्चन नंबर 5 ला मार्क फॉर रिव्ह्यू केलं तर तुम्ही नेक्स्ट केल्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 6 हा ओपन होईल. क्वेश्चन नंबर 6 ओपन झालाय, बट क्वेश्चन नंबर 5 हा कुठल्या कलरमध्ये दिलाय, पर्पल कलरमध्ये. आता पर्पल कलर काय इंडिकेट करतो की तुम्ही तो क्वेश्चन बघितलाय, बट त्या क्वेश्चनचं तुम्ही कुठलाही आन्सर सिलेक्ट नाही केलाय आणि तो क्वेश्चन तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केलाय. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला ॲट दी एंड हा तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे, हा तुम्हाला परत क्रॉस चेक करायचा आहे. तर त्या केसमध्ये तुमचा क्वेश्चन नंबर हा पर्पल कलरमध्ये होतो. सो पर्पल कलर हे तुम्हाला इंडिकेट करतं तुम्ही तो क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू केलेला आहे. आता एकदा तुम्ही नेक्स्ट केलं ना तर तुम्ही क्वेश्चन नंबर 6 कडे जा. आता एकदा तुमचा क्वेश्चन नंबर 6 ओपन झाला तर ह्या येते फॉर एक्झाम्पल ह्या क्वेश्चनमध्ये पण मी कन्फ्यूज होतोय. मला समजत नाही की यार क्वेश्चन नंबर 6चा आन्सर काय आहे, ऑप्शन ए आहे की ऑप्शन डी आहे, ह्याच्यामध्ये मी कन्फ्यूज आहे. आता मी थोडंसं शुअर आहे की ह्याचं ऑप्शन ए असू शकतं, तर त्या केसमध्ये मी ऑप्शन ए सिलेक्ट करेन. बट परत माझं माइंड चेंज होत आहे की यार ह्याचं ऑप्शन ए नसेल, ऑप्शन बी असेल, तर ऑप्शन बी आहे ते मी सिलेक्ट करू शकतो. जर मला परत वाटलं की यार तो ऑप्शन डी असेल तर मी ऑप्शन डी सिलेक्ट केलं. बट मी अजूनही कन्फ्यूज आहे की यार मला हे थोडं फिशी वाटतंय की ह्याचं मी आन्सर चुकवतोय. तर त्या केसमध्ये तुम्ही त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर सिलेक्ट करून तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करू शकता. आता ह्या कंडिशनमध्ये आपण काय केलं लक्षात घ्या, मला शुअर नाही आहे की जे मी आन्सर सिलेक्ट केलं आहे हे करेक्ट आहे की नाही. तर त्यामुळे मी ह्या क्वेश्चनचा आन्सर तर सिलेक्ट केलं, बट मला हा क्वेश्चन ॲट दी एंड परत मला रिव्ह्यू करायचा आहे. परत मला चेक करायचं आहे की बाबा मी क्वेश्चन नंबर 6चा आन्सर हे करेक्टली सिलेक्ट केलं आहे की नाही, हे ऑप्शन बरोबर आहे की नाही, हे मला परत रिव्ह्यू करायचं आहे. तर त्यामुळे ह्या क्वेश्चनचं ऑप्शन डी हे मी सिलेक्ट करून या ते मी मार्क फॉर रिव्ह्यू केलं आहे. आता ह्या इकडे मी मार्क फॉर रिव्ह्यू केल्यामुळे काय झालं आहे तर क्वेश्चन नंबर 6 ह्याचा इथे तुम्ही क्वेश्चन पॅनलमध्ये तुम्ही बघू शकता की क्वेश्चन नंबर 6 हा पर्पल कलरमध्ये झाला आहे. बट पर्पल कलरसोबत यात एक खाली तुम्ही ग्रीन टिक मार्क बघू शकता. सगळ्यात पहिले पर्पल कलर आपल्याला काय इंडिकेट करतं की हा क्वेश्चन आपण मार्क फॉर रिव्ह्यू केला आहे. बट ग्रीन टिक मार्क प्लस पर्पल कलर हे आपल्याला काय इंडिकेट करतं की ह्या क्वेश्चनचा आन्सर आपण सिलेक्ट केला आहे, पण हा क्वेश्चन आपल्याला ॲट दी एंड परत रिव्ह्यू करायचा आहे. तर त्यामुळे हे आपण क्वेश्चनचा आन्सर सिलेक्ट करून आपण मार्क फॉर रिव्ह्यू केला आहे. तर त्यामुळे आपल्या इथे पर्पल कलर तर आला आहे, प्लस त्यासोबत आपल्या इथे ग्रीन टिक मार्क आला आहे. म्हणजे तुम्ही क्वेश्चनचा आन्सर सिलेक्ट केला आहे आणि मार्क फॉर रिव्ह्यू केला आहे. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतोय व्हाईट कलर कोडबद्दल. आता व्हाईट कलर कोड म्हणजेच काय तर बघा, जर तुम्ही क्वेश्चन पॅनलमध्ये जर तुम्ही बघितले असेल ना तर यात काही क्वेश्चन नंबर व्हाईटमध्ये दिलेले आहेत. आत्तापर्यंत आपण ग्रीन, पर्पल, रेड हे आपण बघितलं, बट आता काही क्वेश्चन नंबर व्हाईटमध्ये दिले आहेत. आता व्हाईट म्हणजेच काय तर लक्षात घ्या की हे जे व्हाईट नंबर्स आहेत हे काय इंडिकेट करतं की हे क्वेश्चन्स तुम्ही अजून बघितलेच नाही आहेत. तुम्ही ह्या क्वेश्चन पॅनलमधला तुम्ही क्वेश्चन नंबर 31 बघितलं आहे का, नाही. आता आपण क्वेश्चन नंबर 22 बघितलं आहे, तर क्वेश्चन नंबर 22 रेडमध्ये आहे. बट आपण क्वेश्चन नंबर 31 बघितलं आहे का, नाही बघितलं आहे. आपण क्वेश्चन नंबर 50 बघितलं आहे का, नाही बघितलं आहे. सो जे पण क्वेश्चन्स तुम्ही बघितलेले नाही आहेत, तुम्ही ते क्वेश्चन नाही बघितले आहेत, परत त्या क्वेश्चनचा काही आन्सर वगैरे पण नाही सिलेक्ट केला आहे,
तर त्या केसमध्ये तुम्हाला ते कलर व्हाईटमध्ये बघायला मिळतील. सो जेवढे पण क्वेश्चन नंबर तुम्हाला व्हाईटमध्ये दिलेले आहेत लक्षात घ्या की ते क्वेश्चन्स तुम्ही अजून बघितले नाही आहेत आणि त्या क्वेश्चनचा आन्सर पण तुम्ही सिलेक्ट नाही केले, तर हे आपल्याला व्हाईट कलर कोड इंडिकेट करतं. सो गाईज आय होप तुम्हाला इथपर्यंत कलर कोडबद्दल जे मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आणि जर तुम्हाला इथपर्यंत जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण की तुमचे जे पण कॉमेंट्स येतात त्या कॉमेंट्सनी मला खूप मोटिवेशन मिळतं. तर त्यामुळे मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. आता जर मध्येच तुम्ही फिजिक्सचा सेक्शन सॉल्व करताय आणि मध्येच तुम्हाला वाटलं की यार फिजिक्सचा पण सॉल्व करतोय बट आता मला केमिस्ट्री सॉल्व करायला घ्यायचं आहे, तर मध्येच तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिफ्ट करू शकता. म्हणजे पहिल्या 90 मिनिट्समध्ये तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये शिफ्ट करू शकता. एकदा तुम्ही केमिस्ट्रीच्या सेक्शनमध्ये शिफ्ट केलं तर तुम्ही लक्षात घ्या इथे तुमचा केमिस्ट्रीचा सेक्शन ओपन होईल. सगळे क्वेश्चन तुम्हाला केमिस्ट्रीचे बघायला मिळतील अँड सेम ह्या त्या क्वेश्चन पॅनल तुम्हाला दिलेलं असेल, कलर कोड वगैरे सेम तुम्हाला सगळे दिलेले असतात. आता ह्याच्यानंतर जर तुम्ही फिजिक्सचं सेक्शन किंवा कुठलंही सेक्शन सॉल्व करताना मध्येच कुठला असा क्वेश्चन आला ज्यामध्ये तुम्हाला लॉग टेबल यूज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला लॉग बुक यूज करायची आहे, एका क्वेश्चनमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला लॉग टेबल पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय कराल तर बघा ह्या इथे वरती तुम्हाला लॉग टेबलचं ऑप्शन दिलेलं आहे. तर त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तुम्ही लॉग टेबल ॲक्सेस करू शकता. बघा सीडच्या एक्झाममध्ये तुम्हाला लॉग टेबल घेऊन जायला अलाउड नाही आहे, तुम्ही घरून ते लॉग बुक तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत. त्या तिकडे तुम्हाला कॉम्प्युटरवरच तुम्हाला लॉग टेबलचं ऑप्शन बघायला मिळेल. जसं की ह्या इथे वरतीच तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या कॉम्प्युटरवर लॉग टेबलचं ऑप्शन बघायला मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग टेबल ओपन होईल आणि जे पण तुम्हाला सर्च करायचे त्यामध्ये तर ते तुम्ही करू शकता. सो याचे लॉग टेबलचा पण सगळे ऑप्शन्स येथे दिलेले आहेत. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. आता ह्या इकडे तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुम्हाला पहिल्या 90 मिनिट्समध्ये पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. जे पण तुमचे फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन्स आहेत, हे सगळे तुम्हाला पहिल्या 90 मिनिट्समध्येच तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर एकदा तुमचे पहिले 90 मिनिट्स कंप्लीट झाले तर पुढच्या 90 मिनिट्समध्ये तुमचा ऑटोमॅटिकली फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर हा तुमचा लॉक होईल आणि ऑटोमॅटिकली तुमचा मॅथमॅटिक्सचा पेपर हा तुमचा ओपन होईल. आणि ह्या इथे तुमचा असा मॅथमॅटिक्सचा पेपर हा तुमचा ओपन होईल. एकदा तुमचा मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी हा पेपर ओपन झाला तर त्या केसमध्ये तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व करायला घेऊ शकता. आणि ह्या इथे पण काही वेगळं नाही आहे, सेम तसंच आहे की जो पण तुमचा क्वेश्चन नंबर 1 असेल त्याचे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे असतील तर ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 10 वरच डायरेक्टली जम्प करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन नंबर 10 वर जम्प करू शकता. जर तुम्हाला मार्क फॉर रिव्ह्यू करायचा असेल तर तुम्ही तो क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू करू शकता. सेम जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं सेम तसेच कलर कोड तुमच्या मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी ह्या पेपरमध्ये असणार आहेत. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो भरपूर मुलांचा क्वेश्चन असतो की दादा आमची ही सीडची एक्झाम आम्हाला सबमिट कशी करायची आहे, आमचा जो सीडचा पेपर आहे हा आम्हाला सबमिट कसा करायचा आहे. तर लक्षात घ्या की एकदा तुमचा ओव्हरऑल टाइम कंप्लीट झाला, आपली सीडची एक्झामचा टोटल टाइम किती आहे 180 मिनिट्स. आता एकदा तुमचे 180 मिनिट्स कंप्लीट झाले तर त्याच्यानंतर तुमची एक्झाम ही ऑटोमॅटिकली सबमिट होत असते. आणि त्याप्रमाणे जो तुमच्या एक्झाम हॉलमधला इन्व्हिजिलेटर आहे, सुपरवायझर आहे, तर हे तुम्हाला सांगत राहतीलच की तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. बट तुमची पण एक जबाबदारी आहे की एकदा तुमची एक्झाम झाली तर तुमच्या स्क्रीनवरती कुठला पॉपअप आहे का, त्या तिकडे सबमिट एक्झाम किंवा एंड एक्झाम कुठलं ऑप्शन आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. जर कुठलं ऑप्शन असेल तर ते क्लिक करून तुम्हाला एक्झाम ही सबमिट करून द्यायची. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल की नक्की तुम्हाला कॉम्प्युटरवर सीडची एक्झाम कशी द्यायची आहे. जर तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलेलं असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला समजेल की जे पण मी एक्सप्लेन करतोय हे किती मुलांना समजतंय. तर त्यामुळे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडली असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचा ऑप्शन आहे तर हाईप सुद्धा नक्की करा. कारण की जेवढं तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप कराल तेवढे ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्यामुळे हाईप नक्की करा. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे तर ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा. कारण की त्या चॅनलवरती पण मी तुम्हाला रेग्युलर अपडेट्स आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.